सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करून पुढे व्हा. ज्या शिवसैनिकांना, ज्या प्रेक्षकांना या माध्यमाला सहकार्य करायचं असेल, आपण जॉईन हा पर्याय देखील निवडू शकता. सबस्क्राईब बटनच्या अगदी बाजूला असलेला जॉईन हा पर्याय निवडून आपण या माध्यमाचे सदस्य, मेंबर होऊ शकता आणि या माध्यमाला सहकार्य करू शकता. जेव्हापासून परभणीचे खासदार बंडू जाधव साहेब यांचं कालचं ते स्टेटमेंट तुम्हा सर्वांच्या कानावर पडले, अनेक शिवसैनिकांचे मला वैयक्तिक मध्ये व्हॉट्सअप होत आहेत, मेसेजेस होत आहेत, अनेकांचा कॉल करण्याचा, विशेषतः परभणीच्या शिवसैनिकांचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रभर शिवसैनिकांमध्ये हे कुतूहलाचं वातावरण आहे. त्यांच्या मनामध्ये शंका आहे की नेमकं काय घडतंय, शिवसेनेच्या गोटामध्ये नेमकं काय घडतंय, शिवसेनेच्या मतांवर, शिवसैनिकांच्या मतांवर निवडून आलेला हा खासदार शिवसेनेला दगा देतोय की काय. अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुमच्याकडनं विचारले जातात. या सर्वांवर आपण बोलूच, पण या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी शिवसैनिकांनो एक गोष्ट मला तुम्हा सर्वांना आठवण करून द्यायची. तुमचं माझं ठरलंय, आपलं ठरलंय. जो शिवसेनेसोबत, जो शिवसेनेच्या ह्या 4 अक्षरांसोबत, जो ठाकरेंसोबत, आपण त्याच्यासोबत. शिवसेनेला अंतर देणाऱ्यांना आपण कुत्र्याची किंमत देत नाही. हे तुमचं माझं ठरलंय. जो शिवसेनेसोबत, आम्ही त्याच्यासोबत कायम. बाळासाहेबांच्या त्या वचनाला आपण कधीही अंतर देणार नाही. बाळासाहेबांनी वचन दिलंय तुम्हा आम्हा सर्वांना, मला सांभाळलात, उद्धवजींना सांभाळा, आदित्यजींना सांभाळा आणि या महाराष्ट्राचा विकास करून घ्या. शिवसैनिकांना एक गोष्ट लक्षात घ्या. मला हे तुम्हाला का सांगावं लागतं. आज कोणी राहो, कोणी जाओ, कोणी थांबो, कोणी निघो, फरक काय पडतो. तुमचं माझं ठरलंय, आपण शिवसेनेसोबत कायम, आजन्म शिवसेनेसोबत, शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत. आता विचार करूयात त्या शिवसैनिकांचा, ज्यांच्या मनामध्ये हे प्रश्न येतात, आणि त्यांच्या ह्या प्रश्नांना उत्तर देण्याचा एक प्रयत्न करूयात. तुमचे प्रश्न रास्त आहेत. खरं तर या सगळ्यावर ही बोलण्याची वेळ नाही. खरं तर हे फार घातकी ठरेल या सर्वांवर बोलणं. तुम्हाला कळत असेल मी कुठल्या अंगाने बोलतोय, पण तरी सुद्धा तुमच्या मनात आलेल्या प्रश्नाला, कारण शिवसेना एक वादळ हे कटिबद्ध आहे. तुमच्या मनातल्या प्रत्येक शंकेला, प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी शिवसेना एक वादळ हे कटिबद्ध आहे. मग आपण वेळेची, काळाची पर्वा करत नाही. आपण कुठलीही तमा बाळगत नाही. वेळ प्रसंगी पक्षाला सुद्धा आपण अंगावर घेतो. आता शिवसैनिकांनो, मी माझं मत तुम्हा सर्वांसमोर ठेवणार आहे. माझं वैयक्तिक मत या सर्वांबद्दल काय सांगतं. ज्या वेळेस शिवसेनेचे हे खासदार बंडू जाधव साहेब परभणीतनं निवडून आले, 6 लाख जवळपास, मला वाटतं 1000च्या आसपासचं मतदान असावं अंदाजे. समोर मला वाटतं रासपचे जानकर उभे होते. जानकरांना काहीतरी 434च्या आसपास, 4,34,000च्या आसपासचं मतदान झालं होतं, किंवा 467च्या आसपासचं मतदान झालं होतं. माझ्याकडे ती आकडेवारी माझ्या हातात सध्या नाही. मला वाटतं 1.25 लाखाच्या आसपासचा हा फरक आहे, 1.25 लाखाचा. आता विचार करा शिवसैनिकांनो, 1.25 लाखांचा हा फरक, हा काही थोडा फरक आहे. हा फरक आहे जवळपास, म्हणजे 6 लाखांच्या आसपासचा शिवसैनिक तुमच्या पाठीशी ठाम उभा राहिला. 6.25 लाख शिवसैनिकांनी या अशा परिस्थितीमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये जिकडे खोबरं तिकडे चांग भलं, जिकडे भंडारा तिकडे चांग भलं म्हणणारे लाखोंच्या संख्येने आहेत. लाखोंच्या नव्हे, त्याच्याही पुढे जाऊन म्हणून करोडोंच्या संख्येने आहेत. खायला जिथे मिळतं तिकडे पळणारे लाखोंच्या, करोडोंच्या संख्येने आहेत. अशाही परिस्थितीमध्ये 6 लाख शिवसैनिक तुमच्या पाठीशी ठाम उभा राहतो. प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक पंथाचा, प्रत्येक प्रांताचा शिवसैनिक जर तुमच्या पाठीशी ठाम उभा राहतो, तुमचं कर्तव्य हे फार मोठं आहे. या अशा परिस्थितीमध्ये, तुम्ही ज्या परिस्थितीत निवडून आलेला आहात, त्या परिस्थितीमध्ये लोक पळणाऱ्यांची संख्या जास्त होती. आपल्या विशेष शिवसैनिकांच्या मनामध्ये आदर आहे, कालही होता, आजही आणि भविष्यातही राहील. आपण अशा परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांचे हात बळकट केलेत. अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या पाठीशी आपण ठाम उभा राहिलात बंडू जाधव साहेब, यासाठी आपल्याला एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेची परभणीची ती जागा पुनश्च निवडून काढलीत आपण. त्यासाठी आपण घेतलेले कष्ट, आपली मेहनत, आपल्या कार्यकर्त्यांची मेहनत, शिवसैनिकांची मेहनत ही अपरंपार असणार आहे. त्याला कुठलीही तोड नाही, कुठलीही तुलना त्याची होऊ शकत नाही. शिवसैनिकांनी एक शिवसैनिक निवडून आणण्यासाठी आणि शिवसेनेच्या पाठीशी भक्कम उभा राहिलेल्या माणसाला पुन्हा निवडून आणण्यासाठी, त्याला पुन्हा देशाचं ते सर्वोच्च सभागृह दाखवण्यासाठी जी मेहनत घेतली, त्या मेहनतीला कुठेही काळा डाग पडता कामा नये. याचं कारण मी सांगतो, कारण ज्या दिवशी
आपल्या तोंडची ही भाषा मी ऐकली, आपल्या तोंडी ही भाषा येते की ज्याने आपल्याला इथपर्यंत आणून ठेवलं त्याच्या बाबतीत कधीही दगाफटका करायचा नाही, त्याला कधीही अंतर द्यायचं नाही. खूप चांगलं बोललात आपण, सर्व काही व्यवस्थित. पण शेवटी ती अटी लागू म्हणतो ना आपण, एक स्टार मार्क लावायचं आणि अटी लागू म्हणायचं. भविष्यातलं मला काही माहित नाही, भविष्यात नेमकं काय घडेल हे मी आज सांगू शकत नाही, भविष्य नेमकं कुण्या दिशेला घेऊन जाईल याच्यावर आज काही भाष्य करू इच्छित नाही. हे काय आहे? आपण शिवसैनिकांना, आता मला खरं तर ते शब्द वापरायचे नाहीत, आपण शिवसैनिकांना गृहीत धरत आहात का? शिवसैनिकाच्या त्या मताला गृहीत धरत आहात का की तुम्ही तिकडे जाल, जिकडे जाल तिकडे शिवसैनिकांची मतं तुमच्या पाठीशी येतील? ज्यांची जायची होती त्यांची गेली, ज्यांना निवडून यायचं होतं पलीकडे जाऊन ते निवडून आले. कशाच्या जीवावर आले, कसे आले हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण आज अशा परिस्थितीमध्ये शिवसैनिक तुमच्या पाठीशी ठाम उभा राहिला, याचा अर्थ तुमचं वैयक्तिक करिश्मा असेल, मी त्याला नाकारत नाही, पण शिवसैनिक लाखोंच्या संख्येने, परभणीचा शिवसैनिक आजही शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभा आहे. शिवसेनेला जर आपण कधी दगाफटका केलात भविष्यामध्ये, तर तो शिवसैनिक कधीही तुमच्या पाठीशी पुन्हा फिरून येणार नाही. आज महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं सर्वोच्च सभागृह आपण पुन्हा पाहत आहात, हे शिवसेना हे 4 अक्षर तुमच्या पाठीशी उभी आहे. नाहीतर आज भारतीय जनता पक्षाचा तो झंझावात उभा असताना, सोबतीला 2 कुबड्या असताना, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पुन्हा निवडून आलात, याच्या मागची कारणं ओळखा. आपण काय म्हणालात, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. खरं तर त्यांचं संपूर्ण मत पहा. त्यांनी मांडलेलं मत अतिशय रास्त आहे, त्याच्यामध्ये एका टक्क्यानेही दुमत नाही. मी एकदा तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो, त्यापुढे मी माझं वक्तव्य करतो. पहा. काही मला सांगू नका, बापूंनी उमेदवारी घेतलेली आहे, परंतु मी पक्षाचा आजही आदर करतो, कालही करीत होतो, उद्याही करणार. त्याच्यामुळे मी मोठा झालो, त्याच्याशी प्रतारणाने कधी केली नाही आणि करायची मानसिकता सुद्धा नाही. परंतु शेवटी परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकणार, म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह कापून सोडतो. शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही, आर्थिक निकषावर राजकारणाला मोठं आता बळ मिळालेलं आहे. मतदाराला सुद्धा वाटतंय की मला किती नगदी मिळणार आहे ते बघा. मतदानाच्या दिवशी मोठ्या मोठ्या परिवारातले लोक पैसे मागत नव्हते, पण माझ्या घरात 7 मतं आहेत बरं का म्हणून जाणीव करून देत होते. हे बी आम्ही अनुभवलंय. त्यामुळे अशा बदलत्या परिस्थितीत काय काय भूमिका कोण कोण घेतोय ते बघून सगळ्या भूमिका ठरवून होत नाही. अरे मन चंगा तो कटवट में गंगा, नियत में खतरा झोली में फतरा. समाजासाठी काही करायचंय, समाजासाठी काही केलं पाहिजे, त्या भूमिकेतून काम करत असताना जीवनामध्ये चढ उतार येत असतात. पण आम्ही उतार खूप बघितले, चढ आणखी बघायचा बाकी आहे. ज्या दिवशी काय योग येईल तेव्हा ठरवू. पण निश्चित मी आज तुमच्या सोबत आहे, त्यामुळे तुम्ही मनात काही शंका कुशंका आणायचं कारण नाही. मी ह्या गॅलेक्सीच्या या व्हिडिओच्या शेवटाला ज्या वेळेस बंडू जाधव साहेब म्हणतात, जाधव साहेब म्हणतायत की आजची परिस्थिती ही पैशाची आहे, कारण कार्यकर्ते किंवा एखादा परिवार, आपल्या परिवारात 7 सदस्य आहेत, ते जाणीवपूर्वक वारंवार बोलून दाखवण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ 7 सदस्यांच्या पाठी मला तुम्ही काय देणार आहात, किती पैसे देणार आहात. अगदी सत्य परिस्थिती आहे जाधव साहेब. ही परिस्थिती आपण भोगतोय. आपण निष्ठेने, आपण आपल्या कर्तबगारीने पुरेपूर भरलेली माणसं आहोत. आपल्याला समाजाप्रती, आपल्या राज्याप्रती, आपल्या राष्ट्राप्रती आपल्याला खूप काही करायचंय. पण हा जो वरचा भाग आहे ना, शर्टला लावलेला हा खिसा नावाचा भाग, हा खिसा मात्र आपला रिकामा आहे. तसं जर नसतं तर अनिश गाढवे सुद्धा एखाद्या सर्वोच्च सभागृहात आमदार असता, खासदार असता, मंत्री असता, नगरसेवक असता, सरपंच असता. पण आपले हे खिसे रिकामे आहेत, त्यामुळे आज आपण कुठल्याही सभागृहात बसू शकत नाही. कारण आपल्याला जर निवडणुकीला उभं राहायचंय तर आम्ही महिनाभराचा सोडा, आम्ही एका दिवसाच्या अर्ध्या दिवसाचा सुद्धा वडापाव वाटू शकत नाही. ही आमची आर्थिक परिस्थिती. आता तुम्ही मला सांगायचं जर आपण वडापाव वाटू शकत नसू तर आपण निवडणुका काय लढणार? आपण त्या घरोघरी पाकिटं, ह्यांच्यासारखी पाकिटं, ह्यांना काय उत्तर देणार? ह्यांच्या पाकिटांना प्रत्येक घरामागे, माणसाच्या मागे 5-5 हजार रुपये, अशी लाखांची संख्या, लाखो माणसं, 5-5 हजारांनी विषय लावा. कुठपर्यंत जातो तुमचा पैसा? किती जातो? मग हाच वाटलेला पैसा पुन्हा तिपटीने वसूल करण्यासाठी तुमचा निधी सगळा हडपून घ्यायचा, विकासाच्या नावाखाली शून्य. मग आपण जे बंडू जाधव म्हणतात अतिशय योग्य आहे.
हे जे निवडून येण्यासाठी ही जी गणितं करावी लागतात आजकाल ती पूर्वीसारखी राहिलेली नाहीत. मग त्यासाठी ही चांगली चांगली माणसं जर आपल्याला साथ सोडून जाणार असतील, काय करायचं ह्या सगळ्याला? कुठे नेऊन ठेवलाय तो देश माझा, महाराष्ट्र माझा. अरे आयोग, तुझे जर डोळे असतील आयोग, उघड्या डोळ्यांनी पहा. खासदार काय म्हणतायत विरोधी पक्षांचे, हे पैशाची प्रकरणं काय म्हणतात आयोग? काही का असे ना, ही ती वेळ नाही. तुमचा मतदारसंघ तुम्हाला समजून घेईल, तुमचा मतदारसंघ तुम्हाला समजून घेईल. पण तुमचे हे जे बोल आहेत बंडू साहेब, हे बोल हे महाराष्ट्रातले नव्हे जगभरातले लाखो शिवसैनिक कधीही समजून घेणार नाहीत. ज्यावेळेस तुम्ही म्हणालात हा आजचा जमाना पैशाचा जमाना आहे, मग आपला ओघ कुण्या दिशेने चाललाय हे काही इथे वेगळं सांगण्याची गरज मला वाटत नाही. काल परवामध्ये मला वाटतं कालचं स्टेटमेंट आहे संजय राऊत साहेबांचं. राऊत साहेब म्हणतायत की आम्ही समजूत काढू वगैरे वगैरे. पण ज्या वेळेस मनामध्ये बगावत येते, ती मनामध्ये बगावत काय म्हणतात ते, बेवफाई, आपला तो जुना शब्द बेवफाई. जिस पल इस मन में बेवफाई आ गई खतम. कितीही तुम्ही समजवण्याचा प्रयत्न करा, एकदा का बेवफाई आली मनाला, बेवफाई ज्या वेळेस ती शिवून जाते त्यावेळेस सारं काही संपलेलं असतं. तुम्ही कितीही प्रयत्न करा, ती व्यक्ती कधीही तुमच्याशी पुन्हा एकनिष्ठ होऊ शकत नाही. ज्या क्षणी बेवफाई आलीच विषय संपला. समजावून बेवफाई जात नसते. ही तत्व समजावून आणली जात नसतात. तत्व मनातून असायला लागतात आणि तत्व मनात घातली जाऊ शकत नाहीत. तत्व उपजत असतात, उपजत. ही अशी मारून मुटकून तत्व येऊ शकत नाहीत. असो, काल परवाच्या मातोश्रीवर घडलेल्या त्या परभणीच्या जिल्हा प्रमुख असतील किंवा सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये यांची अनुपस्थिती भरपूर काही सांगून जात होती. आणि वातावरण नेमकं कुण्या दिशेने चाललंय हे काही इथे वेगळं सांगायची गरज नाही. शिवसैनिकांनो, जर मला विचाराल सध्याच्या घडीला ते काय चाललंय शिवसेनेमध्ये, मला माहित नाही. शिवसैनिकांनो, काय ठाऊक नाही या सगळ्याबद्दल नेमकं काय घडतंय. आणि मला त्यांच्याकडून ते जाणून घेण्याची तर अजिबात इच्छा नाही. ज्या क्षणी ते वाक्य ऐकलं, चार चौघामध्ये भरमीडिया समोर ते वाक्य ऐकलं, मला त्यांच्याकडून जाणून घेण्याची अजिबात इच्छा नाही की तुमचं नेमकं काय चाललंय. पण आमचं मात्र ठरलंय जो ठाकरेंसोबत, जो चार अक्षरी शिवसेनेसोबत, आम्ही त्याच्यासोबत. बस एवढंच आम्हाला दिसतंय. बाकी उद्धव साहेब पाहून घेतील. खरंच या क्षणाला उद्धव साहेबांच्या माथ्यावर काय तो प्रेशर असेल, काय तो दाब असेल, ह्या सगळ्या माणसांना कसं सांभाळायचं, ही मूठ कशी बांधून ठेवायची अशा बिकट परिस्थितीमध्ये लढा स्वीकारलाय उद्धव साहेबांनी. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहायचं त्यांनी ठरवलंय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लढायचं त्यांनी ठरवलंय. प्रवाहाबरोबर जाऊन आपापले फायदे करून घेण्यापेक्षा मी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहील आणि माझी ताकद आजमावेल, माझी ताकद मी वाढवेल, हे ठरवलंय उद्धव साहेबांनी. आणि तुम्ही ठरवलंय साहेब, तर आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे असणार, कायम तुमच्यासोबत, शेवटपर्यंत तुमच्यासोबत. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. जो सोबत राहील त्याच्या सोबत, जो जाईल त्याच्याशिवाय शिवसेनेचं हे ईश्वरी कार्य चालू राहील. सप्रेम जय महाराष्ट्र.